वैदिक वर्णव्यवस्था विरुद्ध संविधानिक लोकशाही. आरक्षणाच्या संघर्षाचा खरा अर्थ सामान्य नागरिकाला समजून घेण्यासाठी. नमस्कार, मी संपादक श्री प्रमोदजी सस्ते. आजचा विषय अत्यंत संवेदनशील आहे, पण हा विषय आपण कोणत्याही जातीच्या विरोधात न जाता, कोणत्याही समाजाचा द्वेष न करता आणि संविधानाच्या चौकटीत राहून समजून घेणार आहोत. आज देशाच्या राजधानीत आरक्षण हटाव आंदोलन झाले आहे. आंदोलक जातीनिहाय आरक्षणाला विरोध करत असून आरक्षणाचा आधार आर्थिक असावा अशी भूमिका मांडत आहेत. या आंदोलनामुळे आरक्षणाच्या धोरणावरती पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चा सुरू झाली आहे आणि त्याचवेळी महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करीत आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो, एकाच देशात एकीकडे आरक्षण हटवण्याची मागणी आणि दुसरीकडे आरक्षण मिळवण्याची मागणी का? हा विरोधाभास का निर्माण झाला? प्रश्नचिन्ह आहे. आणि त्याहून महत्वाचे, भारतीय संविधान लागू होऊन 76 वर्ष झाले असताना आरक्षणाचा प्रश्न अजूनही का जिवंत आहे? आज आपण हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. दोन आंदोलनाकडे एकाच वेळी पाहूया. दिल्लीतील आरक्षण हटाव आंदोलनातील आंदोलकांचा मुख्य युक्तिवाद असा आहे की जातीनुसार आरक्षणापेक्षा आर्थिक निकषावर मदत मिळाली पाहिजे. त्यांच्या मते गरीब कोणत्याही जातीचा असू शकतो, म्हणून गरिबाला मदत मिळाली पाहिजे, मेरिटला महत्त्व मिळाले पाहिजे आणि आरक्षणाचा लाभ आधीच सामाजिकदृष्ट्या पुढे गेलेल्या कुटुंबांना पुन्हा पुन्हा मिळू नये. हे प्रश्न आपण दुर्लक्षित करू शकत नाही, कारण लोकशाहीमध्ये सरकारच्या कोणत्याही धोरणावर प्रश्न विचारण्याचा नागरिकांना अधिकार आहे. महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा प्रश्न 29 ऑगस्टला एक आंदोलन होते. आता महाराष्ट्राकडे पाहूया. मराठा समाजाकडून शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. 2018 मध्ये महाराष्ट्राने मराठा समाजासाठी आरक्षणाचा कायदा केला होता. मात्र 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्या कायद्याला घटनात्मक कसोटीवर बाद केले. त्यानंतर 2024 मध्ये महाराष्ट्राने पुन्हा 10% मराठा आरक्षणाची तरतूद असणारा कायदा केला. त्यावर न्यायालयीन आव्हान सुरू आहे. ऑगस्ट 2026 मध्ये या प्रकरणाची सुनावणी पुढे सुरू होती. म्हणजे महाराष्ट्रातील संघर्ष फक्त भावनिक नाही, त्यात सामाजिक मागासलेपणा, शैक्षणिक स्थिती, प्रतिनिधित्व, घटनात्मक तरतुदी, 50% आरक्षणाची मर्यादा आणि न्यायालयीन परीक्षण हे सर्व मुद्दे आहेत. मग हा संघर्ष नेमका कुणाविरुद्ध आहे? इथे आपण थोडे थांबूया. आरक्षणाच्या संघर्षाला आपण अनेकदा मराठा विरुद्ध ओबीसी किंवा सवर्ण विरुद्ध मागासवर्ग अशा पद्धतीने पाहतो, पण हा दृष्टिकोन अपुरा आहे. मुळात प्रश्न असा आहे, भारताची सामाजिक व्यवस्था जन्मावर आधारित असावी की संविधानावर आधारित? हा खरा प्रश्न आहे. वर्णव्यवस्था म्हणजे काय? शेकडो वर्षांचा वर्णव्यवस्थेचा पगडा. भारतीय इतिहासात वर्ण आणि जात या संकल्पना गुंतागुंतीच्या आहेत. त्या एकच गोष्ट नाहीत, पण जन्माधारित सामाजिक श्रेणीकरणाने भारतीय समाजात दीर्घकाळ सामाजिक प्रतिष्ठा, व्यवसाय, शिक्षण आणि संधीमध्ये असमानता निर्माण केली. हा इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे. आता आपण 1950 कडे येऊया. भारताने संविधान स्वीकारले आणि भारताच्या नागरिकत्वाची नवीन संकल्पना पुढे आली. जन्मापेक्षा नागरिकत्व, जातीपेक्षा कायदा, सामाजिक उतरंडीपेक्षा समान प्रतिष्ठा, राजाच्या अधिकारापेक्षा जनतेचे सार्वभौमत्व, हीच संविधानिक लोकशाहीची दिशा आहे. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतच न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये मांडली आहेत. मग आरक्षण संविधानाच्या विरोधात आहे का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. काही जण म्हणतात संविधान सर्वांना समान म्हणते, मग आरक्षण का? प्रश्नचिन्ह आहे. इथे एक गोष्ट समजून घ्या. समानता म्हणजे प्रत्येकाला अक्षरशः एकसारखे वागवणे एवढेच नाही. संविधानाने समानतेचे तत्व स्वीकारताना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीसाठी विशेष तरतुदी करण्याचीही व्यवस्था केली आहे. म्हणजेच संविधानाने समानता आणि सामाजिक न्याय दोन्ही गोष्टी एकत्र स्वीकारल्या आहेत. म्हणून आरक्षणाची घटनात्मक चिकित्सा होऊ शकते. त्यात सुधारणा मागता येतात.
त्याच्या अंमलबजावणीवर प्रश्न विचारता येतात. पण आरक्षण आहे म्हणून ते आपोआप संविधान विरोधी आहे असा निष्कर्ष योग्य नाही. आता एक उदाहरण घेऊया. समजा दोन मुले आहेत. पहिल्या मुलाच्या घरात चांगली शाळा आहे, मोठे घर आहे, इंटरनेट आहे, खाजगी शिकवणी आहे, पालक उच्च शिक्षित आहेत. आता दुसऱ्या मुलाच्या घरात आर्थिक अडचण आहे, गावातील मर्यादित शैक्षणिक सुविधा आहेत, पालक पहिल्या पिढीत शिक्षण घेणारे आहेत आणि अतिरिक्त मार्गदर्शनाची सुविधा नाही. दोन्ही मुलांना परीक्षेत समान प्रश्नपत्रिका दिली. ही औपचारिक समानता झाली, पण दोघांची सुरुवात समान होती का? हा प्रश्न वास्तविक समानतेचा आहे. आरक्षण समर्थकांच्या मूलभूत युक्तिवाद याच ठिकाणी येतो. ही गोष्ट क्लिअर झाली. पण आरक्षण विरोधकांचा प्रश्नही योग्य आहे. आता दुसरी बाजू ऐकूया. आरक्षण विरोधक विचारतात, आमच्या घरातही गरिबी आहे, मग केवळ जातीनुसार आमच्यावर अन्याय का? प्रश्नचिन्ह. हा प्रश्नही वैध आहे, कारण गरीब व्यक्ती कोणत्याही सामाजिक प्रवर्गात असू शकतो. म्हणून भारताच्या सामाजिक न्यायाच्या धोरणात सामाजिक मागासलेपणा आणि आर्थिक दुर्बलता या दोन्ही प्रश्नांचा गंभीरपणे विचार झाला पाहिजे. यामुळे आरक्षण हटाव आंदोलनातील आर्थिक निकषाचा प्रश्न पूर्णपणे दुर्लक्षित करता येणार नाही. आता मग उपाय काय? आता इथेच खरी लोकशाही सुरू होते. आरक्षण ठेवायचे की हटवायचे? प्रश्नचिन्ह आहे. या दोन पर्यायामध्ये अडकण्याऐवजी आपण विचार करूया, आरक्षण अधिक न्याय कसे करता येईल? प्रश्नचिन्ह. त्याचा लाभ सर्वात वंचित व्यक्तीपर्यंत कसा पोहोचेल? प्रश्नचिन्ह आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल सर्व समाजांना आधार कसा मिळेल? प्रश्नचिन्ह आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांना कसे मिळेल? प्रश्नचिन्ह आहे. सरकारी संस्थांमध्ये सामाजिक प्रतिनिधित्व कसे मोजले जाईल? प्रश्नचिन्ह. आणि भविष्यात आरक्षणाची गरज कमी होईल अशी समाज व्यवस्था कशी निर्माण करायची? प्रश्नचिन्ह आहे. मेरिट म्हणजे नेमके काय? प्रश्नचिन्ह. आरक्षणाच्या चर्चेत सर्वाधिक वापरला जाणारा शब्द आहे मेरिट. पण मेरिट म्हणजे फक्त परीक्षेत मिळालेले गुण का? प्रश्नचिन्ह आहे. समजा एका विद्यार्थ्याला 3 वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची संधी आहे आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला घर चालवण्यासाठी काम करून अभ्यास करावा लागतो. दोघांनी समान गुण मिळवले तर ते समान परिस्थितीतली स्पर्धा होती का? प्रश्नचिन्ह आहे. म्हणून सामाजिक न्यायाच्या चर्चेत संधीची समानता महत्वाची आहे, पण त्याचवेळी प्रशासन आणि संस्थांची गुणवत्ता कायम ठेवणेही आवश्यक आहे. म्हणून योग्य धोरण असावे. सामाजिक न्यायामुळे गुणवत्ता कमी होऊ नये आणि गुणवत्तेच्या नावाखाली सामाजिक अन्याय कायम राहू नये. दोन्हीचा समन्वय साधावा लागेल. 80 वर्षानंतरही आरक्षण का? महत्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न आपणही विचारला पाहिजे. भारत स्वतंत्र झाला, संविधान लागू झाले, शाळा वाढल्या, महाविद्यालये वाढले, सरकारी नोकऱ्या वाढल्या असतील. आरक्षणामुळे अनेक कुटुंबे पुढे आली, आर्थिक सक्षम झाली, सामाजिक प्रगल्भ झाली. मग आरक्षणाचा कालावधी आणि परिणाम यांचे मूल्यांकन झाले पाहिजे का? प्रश्नचिन्ह आहे. नक्कीच झाले पाहिजे, पण मूल्यांकनाचा आधार भावना नसावा. अकाउंटेबिलिटी महत्वाची, तो असावा डेटा. कोणत्या समाजाचे शिक्षण किती झाले? प्रश्नचिन्ह. सरकारी सेवेत प्रतिनिधित्व किती आहे? प्रश्नचिन्ह. उच्च शिक्षणात सहभाग किती आहे? प्रश्नचिन्ह. आर्थिक स्थिती काय आहे? प्रश्नचिन्ह. सामाजिक भेदभावाची स्थिती काय आहे? प्रश्नचिन्ह. या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय आरक्षण संपवणे किंवा कायम ठेवणे दोन्ही भूमिका अपुऱ्या ठरू शकतात. म्हणून ट्रिपल टेस्ट हा कन्सेप्ट महत्वाचा. राज्य मागासवर्ग आयोग. महाराष्ट्रातील ओबीसीचा प्रश्न तिथेच येतो. महाराष्ट्रात ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्नही महत्वाचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाने अनुभवजन्य डेटा आणि विशिष्ट घटनात्मक कसोट्यावर भर दिलाय. यामध्ये ट्रिपल टेस्ट आणि एकूण आरक्षण 50% मर्यादेत ठेवण्याचा मुद्दा महत्वाचा आहे. म्हणून ओबीसी समाजाने आपला प्रश्न केवळ भावनिक घोषणावर न ठेवता
डेटा, कायदा, आयोग, न्यायालयीन प्रक्रिया आणि संविधान या चारही आधारावर पुढे नेणे अधिक परिणामकारक ठरू शकते. मराठा समाजाचा प्रश्न. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडेही याच दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. जर समाज म्हणत असेल आमच्या सामाजिक आणि शैक्षणिक स्थितीचा स्वतंत्र अभ्यास करा, तर तो अभ्यास झाला पाहिजे. जर समाज म्हणत असेल आमच्या आर्थिक अडचणी समजून घ्या, तर त्याचा डेटा तपासला पाहिजे. जर कायद्याच्या कसोटीवर आरक्षण मागितले जात असेल तर संविधान आणि न्यायालयिक निकष पाळले पाहिजेत. कारण कोणत्याही समाजाची मागणी फक्त संख्येवर नाही, तर घटनात्मक आणि वस्तुनिष्ठ निकषावर तपासली गेली पाहिजे. सवर्ण समाजाला एक प्रश्न आहे. आज सवर्ण समाज संपूर्ण भारतीय व्यवस्थेमध्ये आहे. आरक्षण विरोधी समाज बंधूंना एक प्रश्न विचारूया. जर उद्या आरक्षण पूर्णपणे संपले तर गरीब विद्यार्थ्याला चांगले शिक्षण कसे मिळणार? प्रश्नचिन्ह आहे. ग्रामीण विद्यार्थ्याला स्पर्धात्मक पूर्वतयारी कोण देणार? प्रश्नचिन्ह. सामाजिक भेदभावाची समस्या कशी सोडवणार? प्रश्नचिन्ह. ऐतिहासिक वंचिततेचे परिणाम कसे भरून काढणार? प्रश्नचिन्ह. म्हणून फक्त आरक्षण हटवा एवढी मागणी पुरेशी नाही, त्यासोबत पर्याय द्यावा लागेल. ओबीसी समाजाला प्रश्न आहे आणि ओबीसी समाजालाही एक प्रश्न विचारूया. आरक्षणाचा घटनात्मक हक्क मागताना त्याचा लाभ सर्वात वंचित ओबीसी कुटुंबापर्यंत पोहोचतो का? हा प्रश्न सर्वाधिक चर्चेचा आहे. काही तुलनेने प्रगत कुटुंबे वारंवार लाभ घेत नाहीत ना? क्रिमी सारख्या संकल्पना प्रभावीपणे लागू आहेत का? ओबीसी समाजातील अतिमागास घटकांची स्थिती काय आहे? हे प्रश्न विचारणे ओबीसी समाजाच्या विरोधात नाही. उलट आरक्षणाचा लाभ खऱ्या गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे प्रश्न आवश्यक आहेत. निश्चितपणे ह्यावरती अनेक प्रकारच्या डिबेट झालेल्या आहेत. आता सर्व समाजाला एक प्रश्न आहे माझा. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपण आपल्या मुलांना कोणता भारत देणार? महत्त्वाचा प्रश्न आहे. जात पाहून संधी देणारा भारत, जातीयवादी भारत, जात पाहून संधी नाकारणारा भारत, शोषित भारत की संधी समान करण्यासाठी राज्याची जबाबदारी स्वीकारणारा भारत, संविधानिक भारत? आपल्याला तिसरा भारत निर्माण करायचा आहे. आता सर्वच समस्यावरती आरक्षण हा अंतिम उपाय नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आरक्षण ही सामाजिक विषमता संपवण्याची एकमेव पद्धत नाही. त्यासोबत आवश्यक आहे गुणवत्तापूर्ण शासकीय शिक्षण, मोफत किंवा परवडणारी उच्च शिक्षण व्यवस्था, वसतिगृहे, शिष्यवृत्ती, डिजिटल सुविधा. आज डिजिटल इंडियाचा सगळीकडे नारा आहे. स्किल डेव्हलपमेंट म्हणजे कौशल्य प्रशिक्षण, रोजगार निर्मिती, स्पर्धा परीक्षेची समान पूर्वतयारी आणि सामाजिक भेदभावाविरुद्ध प्रभावी कायदेशीर संरक्षण. आरक्षणाची गरज कमी करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे समान संधी वाढवणे. वर्ण व्यवस्थेपासून संविधानिक लोकशाहीकडे. मित्रांनो, हा विषय केवळ आरक्षणाचा नाही, हा भारताच्या परिवर्तनाचा विषय आहे. एका काळात माणसाची सामाजिक ओळख जन्मावर ठरत होती. आज संविधान म्हणते तुम्ही आधी नागरिक आहात. तुमचे अधिकार जन्मावर अवलंबून नाहीत, तुमची प्रतिष्ठा जन्मावर अवलंबून नाही, तुमच्या संधी जन्मावर ठरू नयेत. हीच संविधानिक लोकशाहीची खरी दिशा आहे. संघर्ष कोणाशी असावा? महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून संघर्ष सवर्ण विरुद्ध ओबीसी नसावा, मराठा विरुद्ध ओबीसी नसावा, आरक्षण समर्थक विरुद्ध आरक्षण विरोधक असाही नसावा. संघर्ष असावा अज्ञानाविरुद्ध ज्ञानाचा, असमान संधी विरुद्ध समान संधीचा, भेदभावाविरुद्ध संविधानाचा, डेटाशिवाय धोरणाविरुद्ध वैज्ञानिक धोरणाचा, द्वेषाविरुद्ध बंधुतेचा. मित्रांनो, आज दिल्लीमध्ये काही नागरिक आरक्षण हटवण्याची मागणी करत आहेत. महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे.
ओबीसी समाज आपल्या आरक्षणाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी संघर्ष करत आहे. हे तीनही वास्तव आपण एकाच वेळी समजून घेतले पाहिजे, कारण लोकशाहीमध्ये कोणाचाही आवाज दाबून समस्या संपत नाहीत. प्रश्न ऐका, डेटा तपासा, कायदा समजा, संविधान वाचा आणि मग भूमिका घ्या. आरक्षणावर मतभेद असू शकतात. आरक्षणाच्या धोरणात सुधारणा मागता येतात. आरक्षणाचा विस्तार मागता येतो. आरक्षणाचा फेरविचार मागता येतो. पण समाजात द्वेष निर्माण करून कोणताही सामाजिक न्याय मिळणार नाही आणि कोणत्याही समाजाचा हक्क नाकारून संविधान मजबूत होणार नाही. आपले अंतिम ध्येय असले पाहिजे, जन्मामुळे कोणालाही अन्याय होऊ नये आणि जन्मामुळे कोणालाही विशेष अन्याय लाभही मिळू नये. प्रत्येक नागरिकाला समान प्रतिष्ठा आणि समान संधी मिळावी. हा प्रवास सोपा नाही, पण भारताची दिशा स्पष्ट आहे. वर्णव्यवस्थेच्या उतरंडीपासून संविधानिक समतेकडे, जातीय संघर्षापासून सामाजिक संवादाकडे, आरक्षणाच्या राजकारणापासून समान संधीच्या धोरणाकडे आणि शेवटी सामाजिक न्यायातून वास्तविक समानतेकडे. मी संपादक श्री प्रमोदजी सस्ते. आपण पाहत आहात प्रगती चळवळ. प्रश्न विचारा, संविधान समजा आणि लोकशाही मजबूत करा. धन्यवाद.